नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. 11 जुलै रोजी मेशी येथे अज्ञात चोरट्यांनी काल रात्री धुमाकूळ घालत घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास केलाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मेशी येथील कैलास जयराम शिरसाट हे गुरुवारी गावातील घराला कुलूप लावून मळ्यात मुक्कामी केले असता घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात असलेल्या लोखंडी कपाटातून 10 भार चांदी, 9 ग्रॅम सोने, 55,500 रुपये रोख रक्कम असा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. सदर बाब सकाळी घर मालकाच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सरपंच व पोलीस पाटील यांना माहिती दिली असता पोलीस पाटील व सरपंच यांनी तात्काळ देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक सार्थक नेहते आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर प्रकार पाहता नाशिक येथील श्वान पथक व ठसा तज्ञ यांना बोलावले. मात्र चोरटे हे दुचाकीने आले असल्याचा अंदाज घेत पुढील मार्ग श्वान पथकाला दाखवण्यात अडचण आली आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर, पोलीस हवालदार संदीप चौधरी सोनवणे करीत आहे. मागील काही दिवसांमध्ये तालुक्यात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांमुळे देवळा पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. एस मराठी न्यूज साठी दादाजी हिरे, देवळा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.